आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की युगंधरला फायनली ते शुद्ध आलेली असते आणि युगंधरने चांगलीच विद्याधरची नांगी ठेचलेली असते. या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की आनंदी युगंधरच्या रूममध्ये असते. ती रडत असते. ती मालक साहेबांचा हात हातात धरते आणि म्हणत असते, मालक साहेब, तुम्ही या आंधळ्या मुलीचे डोळे आहात. तुम्हीच जर असे पडून राहिला तर मग मी कोणाकडे पाहायचं? मला तुमची गरज आहे मालक साहेब, असंही ते आनंदी रडतच म्हणत असते. तितक्यातच आरती आलेली असते. ती म्हणजे जेवणाचं ताट घेऊन आनंदीला म्हणत असते, आनंदी एक काम कर, 2 घासं खाऊन घे ना बाळा, तू सकाळपासून काहीही खाल्लं नाहीस. आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई, माझ्या घशाखाली एकही घास उतरणार नाही. त्यावर आरती म्हणत असते, हे बघ आनंदी, मी तुला समजू शकते, तुला मालक साहेबांची काळजी आहे, मला हे सगळं काही मान्य, पण स्वतःला त्रास करून काय होणार आहे? तुला जर मालक साहेबांची काळजी घ्यायची असेल तर स्वतः खाणं गरजेचं आहे. 2 घासं खा बरं, मी तुझं काही ऐकणार नाही, हट्ट करू नकोस. त्यावर आनंदी म्हणत असते, मी हट्ट करत नाही, ही माझी जिद्द आहे. जोपर्यंत मालक साहेब शुद्धीवर येत नाहीत, ते डोळे उघडत नाहीत, तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण खाणार नाही. आनंदीने असं म्हटल्यानंतर आरतीला टेन्शन आलेलं असतं. तिला आनंदीची काळजी वाटत असते. ती म्हणत असते, असं काय बोलतेस तू आनंदी? आनंदी म्हणत असते, तू माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. तू एक काम कर ना, खाली जाऊन बघ ना, कुणी काही खाल्लंय का? माई आणि बापूंनी, मुलांनी काही खाल्लं नसेल, त्यांना जाऊन तू भरव ना, त्यांना मनव ना खाण्यासाठी. असं म्हटल्यानंतर आरती म्हणत असते, पण तुझं काय, तू कधी खाणार आहेस? आनंदी म्हणत असते, आरतीताई, तू माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे, मी खाऊन घेईल, तू खाली जा आधी. आरती म्हणत असते, बरं ठीक आहे, मी जाते खाली, पण तू सुद्धा 2 घास खाऊन घे, तू असं झोपू नकोस, मालक साहेब लवकरच ठीक होतील, काळजी करू नकोस गा आनंदी. असं म्हणून आता आरती खाली गेलेली असते. इकडे आनंदी मात्र मालक साहेबांच्या शेजारीच बसलेली असते. इकडे जी काही आरती असते ती माई आणि बापूंच्या खोलीत आलेली असते. माई आणि बापूंनी सुद्धा आणखीही अन्नाचा कण घेतलेला नसतो. आरती त्यांना म्हणत असते, अहो माई आणि बापू, तुमचं काय चाललंय हे सगळं काही? तुम्हाला मालक साहेबांची काळजी वाटणं साहजिक आहे, पण काळजी करण्यासाठी स्वतःच्या शरीरात त्राण तरी असायला हवेत ना. असं म्हटल्यावर सुद्धा माई तयार नसतात. आता जी काही आरती असते ती बापूकडे येते आणि बापूंना म्हणत असते, बापू तुम्हाला तरी पडतंय ना माझं बोलणं? बापू म्हणत असतात, मला पडतंय ग, पण हिला कोण सांगणार? आता बापूंनी असं म्हटल्याबरोबर आरती जी असते ती माईकडे जाते आणि माईंना म्हणत असते, माई, काय तुमचा चेहरा झालाय हो, किती डार्क सर्कल वाढलेत तुमचे. माई म्हणत असं, हो का ग, खरंच? आता आरती परदेशीन आरसा आणते आणि माईंना चेहरा दाखवत असते आणि म्हणत असते, आई, अशा चेहऱ्याचा फोटो जर तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर टाकला तर तुमचे हळूहळू सगळे फॉलोअर्स कमी होतील. असं म्हटल्यानंतर माईंना टेन्शनच येतं. इकडनं बापू मुद्दाम म्हणत असतात, अगं आरती, एक जरी फॉलोअर्स कमी झाला ना माईंचा, तरी माईंना घरात बसून टेन्शन येतं. आता इकडनं आरती मुद्दाम म्हणत असते, अहो बापू, टेन्शन येणं साहजिक आहे, माईंनी एवढी मेहनत करून एवढं अकाउंट छान मेंटेन केले म्हटल्यानंतर आता टेन्शन येणारच की. माई म्हणत असतं, आता काय करू ग मी? आरती म्हणत असते, यावर माझ्याकडे उत्तम उपाय आहे बरं का. काय उपाय? आरती म्हणत असते, अहो पोटभर जेवण आणि चांगली शांत झोप. असं म्हणूनच आता माईंच्या हातात ते ताट ठेवत असते आणि बापूंना सुद्धा दिलेलं असतं आणि त्यांना ताकीदच देत असते, हे बघा, तुमच्या ताटातलं सगळं संपेपर्यंत मी इथून अजिबातच हलणार नाही बरं का. असं म्हटल्यानंतर आता दोघेही जेवायला सुरुवात करत असतात. इकडनं बापू म्हणत असतात, आरती, चांगली सॉलिड आयडिया काढलीस ग माईंना जीव घालायची. असं म्हटल्यानंतर ते दोघांनाही हसायला येत असतं. इकडनं माई म्हणत असतात, आरती, तू खूप समजदारच ग, आमच्या आनंदीसारखीच. आनंदीसुद्धा आमच्या दोघांना अशीच समजून घेते आणि काहीतरी युक्त्या करतच असते बघ. असं म्हटल्यानंतर बापू म्हणत असते, पण खाली सगळे जेवले ना का आरती? आरती म्हणत असते, हो छायाताई म्हटलं की सगळ्यांनी जेवण केलेलं आहे. तेव्हा माई म्हणत असतात, पण पृथ्वी नसेल जेवला. बापू म्हणत असत, हो, लहानपणापासून त्याची सवयच आहे, तो जर टेन्शनमध्ये असेल ना तर तो अन्नाला शिवतसुद्धा नाही. असं म्हटल्यानंतर माई म्हणत असतात, आरती, एक काम करते का, तू पृथ्वीकडे जाते का आणि त्याला जेवायला घालते का? हे बघ, पृथ्वी जर असा नाही ना जेवला तर दुसऱ्या दिवशी त्याला हायपर ॲसिडिटी होते, त्याचं डोकं दुखतं ग, जातेस का ग बाळा, एवढं काम कर ना माझं. असं म्हटल्यानंतर आरती म्हणत, साधं त्याला बोलायला गेलं ना तरी तो माझ्या अंगावर धावून येतो आणि तुम्ही मला काय सांगताय? बापू म्हणत असतात, हे बघ आरती, काही कर पण पृथ्वीला तेवढं खाऊ घाल. असं म्हटल्यानंतर आरती म्हणत असते, बरं ठीक आहे, मी जाते. असं म्हणून आता तिकडे निघालेली असते. दुसऱ्या बाजूला आनंदी युगंधरच्या शेजारी बसलेले असते. तेव्हाच मात्र युगंधरला शुद्ध आलेली असते आणि युगंधर पाणी पाणी असं म्हणत असतो. तेव्हा इकडे जी काही आनंदी असते ती धडपडून आणि रूममध्येच इकडे तिकडे पाणी शोधत असते, पण मात्र रूममध्ये एकही पाण्याचा थेंब नसतो आणि त्यामुळे ती किचनमध्ये जाणार असते. आता किचन खाली असतं आणि त्यामुळेच तिला जिनासुद्धा उतरावा लागलेला असतो. आता मालक साहेब शुद्धीवर येत असतात आणि त्यांना पाणी हवं असतं, त्यामुळे ते आनंदी जरा घाबरलेली असते आणि त्यामुळेच ती धडपडत असते.
अक्षरशः 2-3 वेळेस ती इथे पडलेली असते. कशीबशी किचनपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. किचनमध्ये सुद्धा इकडे तिकडे ती शोधत असते. सगळ्या वाट्या सगळं काही तिच्याकडनं खाली पडत असतं. आता ती कशीबशी शोधून त्या जगापर्यंत पोहोचलेली असते. तिने कसाबसा एक ग्लास हातात घेतलेला असतो आणि त्यात पाणी ओतलेलं असतं आणि पाणी ओतूनच ती मालक साहेबांकडे वरती इकडे निघालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आरती असते ती सुद्धा पृथ्वीच्या रूममध्ये जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. तेव्हा मात्र पृथ्वी म्हणत असतो, तू इथे काय करतेस असं म्हटल्याबरोबर आरती म्हणत असते, जेवणाचं ताट घेऊन आले, जेवून घे, मला नाही आहे भूक. असंही मला मिस्टर लिंबाळकरांच्या रूममध्ये जायचं आहे. डॉक्टरने सांगितले त्यांच्याजवळ सतत कुणीतरी असायला हवं. त्यावर आरती म्हणत असते, तिथे आनंदी आहे, तुला जायची गरज नाही, तू जेवून घे पहिलं. त्यावर इकडनं पृथ्वी म्हणत असतो, मला नाही जेवायचं, मला भूक नाही आहे. तुला जेवून घे म्हटलं ना, काय जबरदस्ती, मला नाही जेवायचं असं इथे पृथ्वी म्हणत असतो. त्यावर आरती म्हणत, अरे जेव बाबा, नाही तर तुला ती कसली हायपर ॲसिडिटी होती. पृथ्वी म्हणत असतो, तुला कुणी सांगितलं हे. आरती म्हणत असते, मी या घरची सिक्रेट एजंट आहे ना, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. जेवून घे म्हटलं ना तुला. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हे काय हट्टीपणा आहे, मला नाही जेवायचं असं म्हणून रूमच्या बाहेर जात असतो. तेव्हा मात्र आरती जाते आणि दरवाजा लावून घेते. दरवाजा लावून घेतल्यानंतर इकडनं पृथ्वी म्हणत असतो, हे काय आहे तुझं, ही कोणती जबरदस्ती, मला नाही जेवायचं आणि माझ्या रूमचा दरवाजा लावायचा हक्क तुला कुणी दिला. त्यावर आरती म्हणत असते, हक्काच्या गोष्टी नंतर करूया, आधी जेवून घे ना. पृथ्वी म्हणत असतो, मला नाही जेवायचं, काय करायचं तर कर. आरती म्हणत असते, अरे जेव बाबा, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही बरं का. पृथ्वी म्हणत असतो, नाही जेवणार, काय करशील असं म्हणून अक्षरशः सोप्यावरच हाताची घडी घालूनच तिच्याकडे रागानेच पाहत असतो. इकडे आरतीसुद्धा ऐकायला तयार नसते. आरतीसुद्धा हाताची घडी घालूनच त्याच्याकडे रागाने पाहत असते. दुसऱ्या बाजूला आता जी काही आनंदी असते ती पाण्याचा ग्लास घेऊन ते बेडरूममध्ये आलेली असते. इकडे अजून तरी युगंधर पाणी पाणी असाच इथे आवाज देत असतो. आनंदी म्हणत असते, मालक साहेब हो मी आले पाणी घेऊन तुम्हाला, थांबा मी पाणी पाजते असं म्हणून आता युगंधरला आनंदी कशीबशी पाणी पाजत असते. युगंधरने 2 घोट पिलेले असतात, त्यामुळे इकडे जी काही आनंदी असते तिला बरं वाटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पृथ्वी असतो तो खायला काही तयार नसतो, जेवायला काही तयार नसतो. आता आरतीला काही करून त्याला खाऊ घालायचं असतं, कारण की माई आणि बापूने तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे ती काहीतरी युक्ती करून इथे पृथ्वीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, ऐक ना, बघ ना, ह्या ताटातली चपाती सुद्धा तुझ्यासारखीच रुसून बसली आहे असं म्हटल्यानंतर पृथ्वी म्हणत असतो, डोक्यावर पडलीस का, चपाती कुठं फुगून बसत असते का, अरे बघ की पृथ्वी कशी चपाती ती फुगली आहे. म्हणून आरती हसायला लागते. पृथ्वी म्हणत असतो, हे बघा आरती, मी खूप दमलोय बरं का, असले फालतू जोक अजिबातच मारू नकोस. आरती म्हणत असते, तुला ऐकायचे नाहीत ना हे, मग जेवून घे ना, 2 घास जेवणार आहे बाबा. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, नाही जेवायचं मला, तुला सांगितलंय ना एकदा असं म्हणून तो परत डोळे मिटूनच तिथं बसलेला असतो. इकडे आरतीला काय करावं कळत नसतं. आरतीसुद्धा तिथेच खुर्चीवर शांत बसलेली असते. जोपर्यंत पृथ्वी जेवत नाही तोपर्यंत तीसुद्धा त्या रूमच्या बाहेर जाणार नाही. दुसऱ्या बाजूला जे काही माई आणि बापू असतात ते सुद्धा इकडे युगंधरच्या रूममध्ये आलेले असतात. आल्याबरोबर आनंदीला विचारत असतात, युगंधर कसा आहे गं, ठीक आहे ना तो आता. त्यावर आनंदी म्हणत असते, हो माई ते ठीक आहेत, आत्ताच त्यांना शुद्ध आली होती आणि त्यांना मी पाणीसुद्धा पाजलं. आता हे ऐकल्यानंतर माईंना फार बरं वाटतं आणि बापूंना सुद्धा. तितक्यातच इकडनं शिल्पा येते. आता आनंदीला युगंधरच्या रूममध्ये पाहून शिल्पाचा पारा चढलेला असतो. शिल्पा रागातच येत असते. बापू म्हणत असतात, शिल्पा ऐक ना तू 2 मिनिटं. मात्र शिल्पा ऐकायला तयार नसते. ती दोघांनाही म्हणत असते, तुम्ही दोघे बाजूला व्हा असं म्हणून आनंदीकडे जाते आणि आनंदीला म्हणत, आनंदी तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची, काय सांगितलं होतं मी तुला असं म्हटल्याबरोबर आनंदी एकही शब्द बोलत नाही. इकडनं माई म्हणत असतात, शिल्पा ऐक ना, अगं आत्ताच तिने युगंधरला पाणी पाजलंय, युगंधर हळूहळू शुद्धीवर येतोय असं म्हटल्यानंतर शिल्पा म्हणत असते, युगंधरची ही अवस्था एजामुळेच झाली आणि त्याला पाणी पाजायला आम्ही सगळेजण आहोत, तुझी अजिबातच गरज नाही. तुला सांगितलं होतं ना तू किचनच्या बाहेर निघायचं नाहीस म्हणून, तू युगंधरच्या आसपाससुद्धा मला नकोस म्हणून, तुला सांगितलेलं कळत नाही का, थांबतो अशी ऐकणार नाहीस असं म्हणून अक्षरशाही ते आनंदीच्या हाताला धरूनच ती उघडत असते. आनंदी म्हणत असते, शिल्पाताई ऐका ना, मी फक्त मालक साहेबांच्या शेजारी बसते, मी काही करत नाही, त्यांना कुठलाही त्रास देत नाही. शिल्पा ऐकायला तयार नसते. शिल्पा तिचा हात ओढतच असते. तितक्यातच खरं तर युगंधरने आनंदीचा हात धरलेला असतो. जेव्हा युगंधरने आनंदीचा हात धरला तेव्हा मात्र शिल्पाला धक्काच बसतो. माई म्हणत असतात, अगं शिल्पा पाहितलंस का, युगंधरने आनंदीचा हात किती घट्ट धरलाय असं म्हटल्यानंतर आता शिल्पाला काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. आता आनंदीचा हात धरूनच इकडनं युगंधर म्हणत असतो, समिदा आज कारखान्यामध्ये काही लोकांनी इंग्रजी मला येत नाही म्हणून हिनवलं गं, मी बाजारातून सगळी इंग्रजी शिकण्याची पुस्तकं विकत आणलीत, आता त्यांना मी दाखवून देतो, मी अशी फडाफडा इंग्लिश बोलल ना की सगळे गप्पच बसले पाहिजे
मला मोठा माणूस व्हायचं आहे गं. इंग्रजी शिकून मला मोठा माणूस व्हायचं आहे. इंग्रजी शिकलो ना की मला मोठाले कामं भेटतील आणि मी सगळ्यांच्या गरजासुद्धा भागवू शकेल. समिधा, तुझ्या, आपल्या मुलांच्या, माई आणि बापूंच्या आणि शिल्पाताईंच्या, या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या गरजा मला भागवायच्या आहेत, असंही ते युगंधर झोपीतच म्हणत असतो. इकडनं शिल्पाने हे सगळं काही ऐकल्यानंतर शिल्पाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. युगंधर इकडनं बडबड करत असतो. समिधा, तुम्हाला शिकवशील ना गं इंग्रजी? बोल ना समिधा, शिकवशील ना? असंही ते त्याचं बडबड करणं सुरूच असतं. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडनं माई म्हणत असतात, अहो हे सगळं काय चाललंय? युगंधर काय बोलतोय? शिल्पा, तुला आठवतंय युगंधर असं कधी बोलायचा? त्यावर शिल्पा म्हणत असते, हो, जेव्हा समिधाबरोबर लग्न झालं होतं तेव्हा. असं म्हटल्याबरोबर माई म्हणत असतात, अगदी बरोबर आहे. इतक्या वर्षानंतर पुन्हा तीच शब्द, तीच वाक्य. शिल्पा, युगंधरची स्मरणशक्ती तर नाही ना गेली? तो भूतकाळात तर नाही ना गेला? असंही ते माईंनी म्हटल्यानंतर शिल्पा म्हणत असते, माई काय बोलताय तुम्ही? असं काहीही नसेल झालं. युगंधरला काही होणार नाही. इकडनं बापू म्हणत असतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, थांबा मी डॉक्टरांशी बोलतो. असं म्हणून आता इथे जे काही बापू असतात ते डॉक्टरांना फोन करण्यासाठी बाहेर निघून गेलेले असतात. इकडे मात्र युगंधरने आनंदीचा हात घट्ट असा पकडलेला असतो. शिल्पा पाहत असते, पण मात्र युगंधरची ही अवस्था पाहून ती शांत बसलेली असते. इकडे बापू डॉक्टरांशी बोलून वापस आलेले असतात. माई म्हणत असतात, काय बोलले डॉक्टर? त्यावर बापू म्हणत असतात, काळजी करण्यासारखं काही नाही, हे सगळं औषधाच्या डोसामुळे होत आहे. डोस कमी झाली की सगळं काही ठीक होईल, काळजी करू नका. असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही शिल्पा असते ती आनंदीला म्हणत असते, कळलं का डॉक्टर काय म्हटलेत? कुणालाही इथे थांबायची अजिबातच गरज नाही, तू इथून निघून जा. असं म्हटल्यानंतर आनंदी मात्र शांत उभा असते. इकडनं बापू म्हणत, अगं शिल्पा, असं काय बोलतेस तू? तू बघितलंस का युगंधरने आनंदीचा हात किती घट्ट पकडलाय? आणि डॉक्टरसुद्धा म्हटले, जर आनंदीमध्ये युगंधरला समिधा दिसत असेल, त्याला शांत वाटत असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी हे सगळं काही करावं लागेल. आनंदीला इथेच राहू दे. असं म्हटल्यानंतर शिल्पाचा जळफाट होत असतो, पण मात्र युगंधरसाठी ती शांत बसलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. फायनली उद्याच्या भागात इथे युगंधर शुद्धीवर आलेला असतो आणि शुद्धीवर आल्याबरोबरच त्याने इथे जो काही विद्याधर असतो त्याच्या छाताडावर अक्षरशः पाय दिलेला असतो आणि म्हणत असतो, तू जर इथून पुढे माझ्या बायकोवर म्हणजेच आनंदी युगंधर लिंबाकर हिच्यावर, माझ्या मुलांवर वाकडी नजर टाकली तर तुझ्या फक्त आता छाताडावर पाय ठेवलाय, उद्या तुझं नरडं दाबायला सुद्धा कमी पडणार नाही, असंही ते युगंधरने म्हटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.